पिकडली सर्कसला जाण्यासाठी आम्ही एलिझाबेथ अंडरग्राऊंड लाईन घेतली आणि टॉटेनहम कोर्टला उतरलो. बाहेर जाऊ आणि मग थोडं चालावं लागेल इथनं. एक 20 मिनिटाचा वॉक आहे. फिरत फिरत बघत परत जाऊया. Baby, what I say? Here comes Johnny singing, I got a woman down in the tunnel trying to make it pay. He got the action, he got the motion. Oh yeah, the boy can play. The dedication, devotion, they're turning all the night time into the day. And after all the violence and double talk, it's just a song ain't only trouble and it's right. संध्याकाळची वेळ आहे. रस्त्याला गर्दी आहे सोहो एरियामध्ये. मी आता सोहो एरिया क्रॉस करून पिकाडेलीकडे निघालो. ऑफिस झालं लोक एन्जॉय करत आहेत. नॉर्मली इथेची अशी पद्धत आहे की ऑफिस झालं की सगळेजण इथेशी पबमध्ये येतात आणि मित्रमंडळीमध्ये गप्पा मारत मारत संध्याकाळ घालवतात आणि मग घरी जातात. घरी डायरेक्ट जाणारे फार कमी आहेत तिथे. सगळे एन्जॉय करतच त्यांचं लाईफ चाललेलं असतं. तर ती गर्दी आता संध्याकाळची आता ऑफिस सुटल्यानंतरची आहे इथे. पुढे सोहो एरिया आणि त्याच्या पलीकडे चायना टाऊन. तर तो एरिया आम्ही परवा पाहून झाला आमचा. तर परत तिथे जायची काही इच्छा नाही. सोहोमध्ये पण थांबायची गरज नाही. आम्ही चालत चालत पिकाडेली स्ट्रीटकडे निघालो. सेंट्रल लंडनमधला सोहो एरिया हा बिझी एरिया. संध्याकाळ झाली की ते सगळेजण जमा होतात आपल्या मित्रमंडळीमध्ये. टाईम मस्त एन्जॉय करतात. लंडनकरांचं खरं कौतुक पण वाटतं आणि हेवा पण वाटतं की ऑफिसमध्ये सुटलं की लंडनकर आपला पबकडे वळतो. लंडनचं जसं संध्याकाळ झाल्यानंतर मंडळींचं पब हे आवडतं स्थान आहे, तसं लंडनकरांचं एंटरटेनमेंटसाठी हे बरीच थिएटर आहेत. आणि थिएटर ड्रामा मेनली ड्रामाच आहेत आणि आपेरा ड्रामा. लंडनकरांचं या बाबतीत मानलं पाहिजे की ते सिनेमापेक्षा इथे थिएटरकडे जास्त कल आहे लोकांचा. अशी अनेक थिएटर पिकडे जे सर्कस एरियामध्ये अशी भरपूर थिएटर्स आहेत. आणि पलीकडे चायना टाऊन आहे. तिथे तर आमचा जायचा विचार नाही कारण ते जाऊन आलो आहे त्याशी. ट्रोकॅडेरो, लंडन ट्रोकॅडेरो एक एंटरटेनमेंट सेंटर आहे. आता तिथे वेगवेगळ्या प्रकारचे एंटरटेनमेंटचे आहेत. इव्हन व्हिडिओ गेम वगैरे सगळ्या प्रकारचे आहे. चालत चालत आम्ही आता पिकाडेली सर्कसला आलेलो आहोत. सर्कस म्हणजे लॅटिन भाषेमध्ये सर्कस म्हणजे सर्कल. सर्कलला लॅटिन भाषेमध्ये सर्कस म्हणतात. तर हा इथे 3 महत्त्वाचे रस्ते मिळतात आणि एक एंटरटेनमेंट हब सेंट्रल लंडनचं, वेस्ट एंडचं. तर ते आता इथे सगळ्या प्रकारचे लोक जमा झाले. टुरिस्ट, संध्याकाळ घालवणारे, आरामात एन्जॉय करणारी लोक सगळे इथे जमा झाले. थँक्स. समोर दिसतोय तो ट्रॅफिक रस्त्यावर पिकाडेली सर्कसच्या एका बाजूने जो रोड गेला आहे डाव्या हाताला माझ्या, तो ट्रॅफिक स्क्वेअर आहे. आणि आता आम्ही पिकाडेली रोडकडे चाललो.
Wow, so the bus is like a boom, फिरत फिरत आम्ही लेटो नावाच्या एका शॉपमध्ये आलेलो. इथे पेस्ट्री आहे आणि इथली पेस्ट्री फेमस का झाली ते आलिया भटने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की तिला इथला लेमन केक का मिल्क केक खूप आवडतो. मग आता सगळे आमची इंडियन लोक मग ते मिल्क केक खायला निघाले येतात इथे. आलिया भटमुळे या दुकानाचं नाव फेमस झालं आणि याला धंदा पण चांगला मिळाला. कट करणार आलिया भटचा आवडता केक खाण्यासाठी आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलो आतमध्ये, परंतु 8 वाजले. ही लोक वेळेच्या बाबतीत फार पर्टिक्युलर आहे. आता आम्हाला त्यांनी सांगितलं की बंद आहे, त्यामुळे बसून खाता येणार नाही. मग आम्ही पार्सल केलं. रस्त्याने चालता खाऊ. पिकॅडरी सर्कलकडे जात असताना रिट्स हे जगातील सर्वात लक्झरियस 5 स्टार हॉटेल बघायला मिळालं. इथल्या राजघराण्याचं आवडतं, तसंच जगभरच्या सेलिब्रिटीजसाठी हे आवडतं स्थान आहे. पिकॅडरी सर्कस आणि स्ट्रीटवरून फिरत फिरत आता आम्ही ग्रेस पार्कला आलो. संध्याकाळ छान झाली, खूप एन्जॉय केलं. आता ग्रीन अंडरग्राऊंड पकडून घरी आता रिटर्न होतोय. पिकॅडरी सर्कसवरून कॅनरी वाफला आम्ही आता परत आलो. नेहमीच्या बिल्डिंग दिसायला लागल्या आणि आता इथनं चालत क्रॉस हार्बरला निघणार आणि जात आता एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवायचा विचार आहे. कॅनरी वापरणं चालत आमच्या क्रॉस हार्बर एरियामध्ये आलो. संध्याकाळच्या जेवणाचा विचार आहे. आमच्या एरियामध्ये हे फेमस रेस्टॉरंट आहे, इंडियन रेस्टॉरंट ग्रँड चोलन नावाचं. दक्षिण भारतामध्ये चोलन साम्राज्य, चोला घराण्याचं जे राज्य होतं त्याच्यावर हे नाव दिलेलं आहे, चोलन, ग्रँड चोलन. चांगलं असतं जेवण, क्वालिटी चांगली असते. जरी इंडियन क्युझिन मिळत असले तर इतर चायनीज, जॅपनीज वगैरे सुद्धा मिळतात. बघूया